आपल्या घरामध्ये आपण वेगवेगळे प्राणी पक्षी पाळू इच्छितो, परंतु त्याचे पालन करण्यासाठी वन विभागामार्फत अनेक अडचणी निर्माण होतात. कारण भारतात वावरणारे किंवा भारतात जन्म घेणारे पक्षी प्राणी आपण पाळू शकत नाही. ते अनधिकृत होऊ शकते. तसे करणे ही उचित असणार नाही आणि आपण तसे केले तर आपल्यावर वन विभागामार्फत कार्यवाही होऊ शकते. परंतु आता मात्र घाबरण्याचे काहीही कारण नाही. बिनधास्तपणे आपण आता आपल्या घरी पक्षी प्राणी पाळू शकतो. मूकनायकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार. जे पालक वन्य प्राण्यांना किंवा पाळीव प्राण्यांना आपल्या घरी पाळू इच्छितात त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण आता आपल्याच तालुक्यातील सुबोध वर्धन मनोर यांनी कलगाव या ठिकाणी इंदू वर्ल्ड एव्हरी अँड पेट केअर सेंटर या नावाने एक प्रतिष्ठान उभे केले आहे. या सेंटरच्या माध्यमातून वन्य प्राणी किंवा पक्ष्यांचे संवर्धन करणे, पक्षी किंवा प्राण्यांना कुठेही इजा झाल्या तर अगदी मोफत त्यांचा इलाज करून वन विभागाच्या ताब्यात देणे असे विविध उपक्रम सुबोध वर्धन मनोर यांनी सुरू केले आहे. यासाठी लवकरच कलगाव येथील हायवेवर भव्य दिव्य असे केअर सेंटर उभे राहणार आहे. यानंतर आपणास अधिकृत प्रमाणपत्राच्या माध्यमातून भारतात न वावरणारे, भारतात न जन्म घेणारे वेगवेगळे पक्षी प्राणी आपणास आपल्याच घरी पाळता येतील. त्यात कुठेही अडचण गेली, बाधा निर्माण झाली किंवा त्या पक्षी प्राण्यांना इजा झाल्या, जखमा झाल्या तर अवघ्या काही वेळातच आपल्या सेवेत सदैव सुबोध मनोर हे तयार असणार आहेत. सुबोध वर्धन मनोर यांच्या उपक्रमामुळे निश्चितच भारतात वावरणारे, भारतात जन्म घेणारे पक्षी प्राणी यांची संख्या वाढेल आणि ते सुव्यवस्थित राहतील. त्यामुळे भारतातील पक्षी निसर्गाला बाधा निर्माण होणार नाही. भारतीय पक्षी आणि प्राण्यांना एक दिलासाही मिळेल. दर्शकांनो, आता आपली पक्षी व प्राणी पाळण्याची इच्छा मनोमन पूर्ण होणार आहे. त्याकरिता बिनधास्तपणे सुबोध वर्धन मनोर यांना 9322689522 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करा किंवा कलगाव येथील इंदू बर्ड अँड पेट केअर सेंटरला भेट द्या. तर चला अधिक माहिती जाणून घेऊया सुबोध वर्धन मनोर यांच्याकडून. नमस्कार, माझं नाव सुबोध वर्धन माणिक मनोर. मी कलगाव या गावाचा रहिवासी असून तालुका डिग्रज जिल्हा यवतमाळ येथे राहतो आणि माझं प्रॉपर गाव हे कलगाव आहे. मी BSc कम्प्युटर सायन्स हे फर्स्ट ग्रॅज्युएशन पास आहे आणि आता सध्या परीक्षेची पण तयारी करत आहे, UPSC MPSC. आणि त्यासोबतच जोड व्यवसाय म्हणून मी एक बर्ड पेट शॉप आणि बर्ड एव्हरीचा व्यवसाय चालू केला आहे नुकताच. त्यामुळे आज मी आणि त्याचनुसार मी एक NGO स्थापन करण्याचा पण प्रयत्न करत आहे की बा आपल्या शासनाला, महाराष्ट्र शासन, भारत सरकारला मदत म्हणून. आणि फॉरेस्टचे लोक, खूप असे काही लोक आहेत की बा आपल्या देशातले रिलेटिव्ह पक्षी पाळतात आणि त्या पक्ष्यांना इजा होतात, कारण ते पक्षी आपल्या भारताचे रिलेटिव्ह आहे. त्यालाच पर्याय म्हणून मी काही पक्षी आणलेले आहेत. तेच म्हणजे आपल्या भारताचे रिलेटिव्ह नाही आणि त्यांची जर आपण सेवा केली तर आपल्यापाशी ते जगू शकतात आणि आपल्याला पण एक चान्स मिळू शकतो की पक्ष्यांची पशूंची सेवा कशी करायची. आणि आपल्याला एक अशी आयडिया येऊ शकते की जर आपल्याला रिलेटिव्ह भारतातला पक्षी जर सापडत असेल तर त्यांची आपण कशी सेवा करू शकतो, त्यांना आपण कसं संगोपन करू शकतो. त्याचनुसार मी समजा आता भारतामध्ये आपण रिंगनेक पॅरेट पाळतो किंवा एक हिरवा मिट्टू पाळतात. खूप गावी आहे हिरवा मिट्टू पाळतात. त्यालाच आपण एक रिलेटिव्ह म्हणून ऑस्ट्रेलियन संचित कोणून आणलेला आहे. त्याचमध्ये आपण असं त्यांना म्हणू शकतो की हा भारतामध्ये सर्वाइव्ह करू शकत नाही किंवा काही नाही. तुम्ही जर याची सेवा करताल, हा आता सध्या 2-3 महिन्याचा पिल्लू आहे, याला जर तुम्ही रिंगनेक म्हणून पाळलं, कारण हा भारतात सर्वाइव्ह करू शकत नाही, याला जर जंगलात सोडताल तर हा 1.5 ते 2 तासात मरून जाईल आणि याची ओळख राहते की हा साध्या मिट्टू सारखा दिसत नाही. कारण आणि त्याला पर्याय म्हणून आपण हा चावत पण नाही, त्याला पर्याय म्हणून आपण हा पाळू शकतो. याची किंमत भले कॉस्टली असेल पण याला वॅक्सिनेशन हे ते लावून देईल, असं काही नाही. आणि त्याचमध्ये आपण जर म्हणले की बाबा कोणी रिंगनेक कोणी पाळतात किंवा साधी चिमणी जर कोणा शेतात सापडते किंवा कधी घास सापडते किंवा गरुड सापडतो, त्याला आपण तो न पाळता आपल्या फॉरेस्टला सहकार्य करण्यात जेवढे, कारण तो आपली बायोडायव्हर्सिटी टिकवण्यासाठी राहतात, ते पक्षी न पाळता आपण कॉकटेल पाळू शकतो किंवा ब्लॅक कॉकटेल पाळू शकतो. हा सेम गरुडाचाच येतो. किंवा आपण त्याला हे न, त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला इजा न करता आपण साधे लवबर्ड पाळू शकतो, असं काही नाही. आपण समजा शिकरा प्रजातीमध्ये येतो आणि त्याचं पण जे फूड राहते समजा नॉनव्हेज, व्हेजिटेरियन, आपण त्याला चालू शकतो. कारण आपल्या फॉरेस्टला जर सहकार्य करायचं आहे, जर आपली बायोडायव्हर्सिटी जर टिकवायची असेल तर आपल्याला थोडं सहकार्य करावं लागेल. त्यामुळे न पाळता आपण आपल्या भारताचे पक्षी न पाळता हे पक्षी आपण पाळू शकतो. त्याच्यामध्ये आपले लवबर्ड येतात, कॉकटेल येतात, कोनिवर येतात
आणि असं नाही की यांना की बा फॉरेस्टची कोणती बंदी आहे असं भारतामध्ये हे रिलेट करू शकत नाही आणि सर्व्हाइव्ह करू शकत नाही. म्हणून एक सेवा म्हणून भारताचे रिलेटिव्ह पक्षी, महाराष्ट्राचे रिलेटिव्ह पक्षी जे महाराष्ट्रात जगू शकतात ते न पाहता आपण यांना जर अडॉप्ट केलं, यांना जर विक्री केली तर हे आपण पाळू शकतो. आणि हे तुम्हाला माझ्याकडून पण मिळणार. आणि एक सूचना म्हणजे जे आपण जे कधी कधी भारतामध्ये किंवा आपले आदिवासी बहुल इलाक्यामध्ये मोर पाळतात, तो मोर न पाळता किंवा ते मोराचे अंडे घेऊन कोंबडीच्या अंड्याखाली सुटतात आणि मोर काढतात. त्याला जर पर्याय जर असेल तुमच्यासाठी तर हा मोर कबूतर म्हणून एक आहे, त्या भारतामध्ये रिलेट करत नाही. पण याला जर आपण सेवा केली तर हा प्युअर मोरासारखाच दिसतो. याला जर सेवा केली तर हा तुम्हाला चांगला एक व्यवसाय म्हणून अंडे देतात. वर्षातून 4 ते 5 वेळा अंडे देतात. याला एक व्यवसाय म्हणून आपण मोरासारखं त्याचं संगोपन करून कोंबडीसारखं आपण त्याला एक व्यावसायिक आयडिया पण म्हणून आपण पाळू शकतो. आणि एक नोट म्हणजे माझी शासनाला विनंती आहे की आपल्या दिग्रस तालुक्यामध्ये किंवा यवतमाळ जिल्ह्यामध्ये जर माझी जर मदत लागत असेल तर माझ्याजवळ परवाना आहे बर्ड अँड ओव्हरी रिलेटिव्ह अँड मेडिकल ट्रीटमेंटचा. तर माझी जर शासनाला कोणती पण मदत लागत असेल तर मी 24 तास त्यांच्यासाठी उपलब्ध आहे. की त्यांचा जर कोणता बर्ड किंवा कोणता जंगली प्राणी जर मेडिकल ट्रीटमेंटवर असेल तर मी माझ्या स्वखर्चाने मेडिकल ट्रीटमेंट त्याचं करून देणार. धन्यवाद. जय हिंद. अशाच बातम्या पाहण्यासाठी, जनसामान्यांच्या हितासाठी, अडीअडचणीसाठी पाहत राहा मूक नाईक न्यूज चॅनल. सदैव आपल्या सोबत आहे. धन्यवाद.